कमी होईल। सन्माननीय अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये गृह, दुग्ध विकास, पशुसंवर्धन, कृषी, मत्स्य व्यवसाय, उद्योग, ऊर्जा, कामगार, खनिकर्म विभाग आणि मराठी भाषा विभाग या विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्याकरता म्हणून अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, आता इथे उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री सभागृहामध्ये आलेले आहेत। हा अधिवेशनातला दुसरा दिवस मुश्रीफ साहेब आहे। शेवटी आम्ही दुसऱ्या आठवड्यातला पहिला दिवस आहे। दुसऱ्या आठवड्यातला हा पहिला दिवस आहे। अध्यक्ष महोदय, 293च्या प्रस्तावाची वासलात कशी लागली, ती आपण बघितली। आणि या पुरवणी मागण्या करता म्हणून संबंधित खात्याचे किती मंत्री आहेत हा सुद्धा एक संशोधनाचाच विषय या ठिकाणी आहे। का नैराश्य सरकारच्या मनामध्ये, अशा प्रकारचं नैराश्य का, कशा करता? वर काय हो हो ते मी वरच्या सभागृहात पण मी होतो, मी फक्त ह्या सभागृहात नाही, त्यामुळे वरच्या सभागृहात सांगायचं खाली आहेत आणि खालच्या सभागृहात वर आहेत, काही नवीन नाहीये। आणि म्हणून तुमच्याकडे कुठलं खातं आहे? वस्त्रोद्योग। मला वाटतं आज आपला विभाग आहे का? आमच्या झिरवळ साहेबांच्याकडे कुठला विभाग आहे? आपला आज विषय आहे का? मुश्रीफ साहेब तुमचा विषय आहे का? आशिषजी जसवालांचा आहे आणि सन्मान्य मंत्री महोदय पंकज भोयरजींचा आहे आणि मॅडम आपला ऊर्जा मला वाटतं विषय आहे। ते आत्ता कुठून तरी इकडून तिकडून आपण आलात। मी मगापासून सभागृहामध्ये इकडे बघत होतो, तिकडे बघत होतो। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये आपला नियमित अर्थसंकल्प मार्च महिन्यामध्ये मांडला गेला, फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये मांडला गेला आणि अवघ्या 3 महिन्यानं आपण नेहमीच्या रीतीप्रमाणे, परंपरेप्रमाणे पुरवणी मागण्यांच्या मान्यतेकरता म्हणून सरकारच्या वतीनं सभागृहासमोर आपण आलेलो आहोत।